मित्रांनो, सध्या महिला आरक्षण आणि नारी शक्ती या शब्दाचा गाजावाजा सुरू आहे. पण या सगळ्यामागे नक्की राजकारण सुरू आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मी आज तुम्हाला समजून सांगतो. 2023मध्ये संसदेत महिला आरक्षणाचा बिल पास झाला, टाळ्या वाजल्या, अभिनंदन झालं. पण मग प्रश्न असा पडतो की हे आरक्षण लगेच का चालू होत नाही आहे? जर सरकारची नियत साफ असले तर मतदारसंघाची फेररचना वाट का बघता बघायची. 2019च्या निवडणुकीत थेट 33% आरक्षण का दिली जात नाही आहे? केंद्र सरकारने राजकीय हेतूने संविधानात दुरुस्ती करून लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढवण्याचा आणि मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा जो प्रयत्न केला, ज्यामुळे अनेक राज्याचा आवाज दाबला जाऊ शकला असता, ते विधेयक काँग्रेसकडून संसदेत फेटाळले गेले आहे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, ज्या राजवटीत स्त्रियांचा अपमान होतो त्या सत्तेचा अंत जवळ असतो. म्हणून सरकारला एकच सांगणं आहे, आम्हाला सत्तेची गणित नकोत, आम्हाला प्रत्यक्षात न्याय हवा आहे. आधी गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवा, मग आम्हाला संस्कृतीचे धडे शिकवा. तुम्हाला काय वाटतंय, हे महिला आरक्षण खरोखरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे की फक्त निवडणुकीचे गाजर? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.